का हो, तुमच्या बाबाले मरून किती वर्ष झाले. आता ती एवढी मोठी जमीन पडलेली आहे तशीच, तर ते विकून आपण थोडस कामी तरी लावू. तुमच्या बहिणीले फोन करून विचारून घ्या ना, जर असं म्हणा की बाई ये, काय करायचं ते करून घ्या. बरोबर. ओ काकू काकू, हे घ्या, तुमच्या भावाचा माझ्यावर फोन आला. काय म्हणते हो आता हा? चल बाई. हॅलो, हा मालूबाई बोलता का? हॅलो दादा, काय म्हणता? अहो भाई लवकर पटकन येतो, अर्जंट आहे का? अर्जंट काम आहे त्यासोबत. उद्या सकाळीच निघून ये लवकर. बरं बरं बरं, निघतो मग मी उद्या येतो. आता तर काही येत नाही बापा, हे पाणी सुरू आहे इकडे खूप. ठीक आहे. ठीक आहे, ठेव फोन. बरं. काय झालं हो काकू? काय माहित बाई, मला म्हणते अर्जंट काम आहे, ये मला बोलावलं. आता उद्या जातो म्हटलं बाई, या पाण्यात खूप. चला जातो. बाबा थकलं बाबा, काय सोडू. हाय कोणी घरात? दादा, वहिनी आहे काय? आली का मालूबाई? ये बस बस. हो बाई आली तू, तुझीच वाट पाहून आलो होतो आम्ही. असं काय काम होतं दादा, एवढ्या अर्जंट मध्ये बोलावलं मला? हो बाई आताच आली तू, चहा पे, पाणी पे, मग सांग तू तुले कोणतं काम आहे तो. हो बाई पाणी आणू, बाईले चहा कर. आले का हो बाई? हे घ्या, चहा घ्या, हे, पाणी घ्या. असं मी चहा मांडते. वहिनी चहा गी राहू दे, आता मला अर्जंट घरी जायचं आहे. हे पाण्यात बिचारे एवढं घर बद कळते, घरावटी नाही ढंगाची. राहू दे ते, या इकडे बसा, इथं कोणतं काम आहे ते सांगा ना मला. अहो सांगा ना, ते वावराच्या बाबतीत बसले तसेच तर ते जायचं आहे म्हणतात ना. मी याच्यासाठी बोलावलं बाई, ते वावर पडीत पडून राहिलं एवढ्या वर्षाचं. आई वडील गेले, तेव्हा पण ते वावर पडीत आहे. आता त्याचा कसा विल्हेवाट लावायचा, काय लावायचा, याच्यासाठी तुला बोलावलं. आता तू सांग आता काय करायचं तर. बापा मला काय समजते त्याच्यातलं. आता तुमचं वावर आहे आणि तुम्ही आहे, तुम्हाला काय करायचं आहे ते करा. तू जायचं का माग जातो रे? बरं असं करू बाई, आपण 6 एकर वावर आहे का नाही, 2 चुले देतो, 2 लाईनीच्या नावानं करतो आणि 2 मा नावानं करतो. दादा मला काही नाही करायला लागत, तुमचं काय आहे ते तुम्ही करत बसा. बोलाय ना आपल्या ज्याच्यात आहे, तर 4 एकर तुमच्याच नावानं ठेवा. त्याचं शिक्षण आपण करून राहिलो, त्याच पालन पोषण करून राहिलो, आणि 2 एकर त्याच्या नावानं देऊन द्या. ताई, बाबा गेल्यापासून तो आमच्या जवळ राहून राहिला, आम्हीच तर त्याचा खर्च करून राहिलो. नाही वहिनी, तसं कसं होईल? आज तो लहान आहे, उद्या जर तो मोठा झाल्यावर त्याचं लग्न होईल, त्यालाही लेकर पाखरं होतील, त्याला तर हिस्सा लागणच ना. हे बा वहिनी, मला नाही दिलं तर चालते, पण तो लहान आहे ना, तर त्याला बरोबरीचा हिस्सा द्या तुम्ही. आता देवाच्या दिल्यानं तुझ्याजवळ सर्वच आहे, घर आहे, दार आहे, तुझी नोकरी आहे, पण तू आज खाली आहे ना, त्याला कुठं नोकरी आहे. तो गावावरचं वावर घेन, घर घेन, तो तिथं राहू शकते. म्हणजे खेड्यावरचं घरही त्यालेच, वावरही त्यालेच. हे तर लयच झालं आता. नाही बाई, तू म्हणतो ना तेच बरोबर आहे, मी तसंच करतो. आम्हाला काही कमी नाही, बरोबर आहे ते आलं. तू म्हणतो मी तसंच करतो. काय मग तुमच्याच मनानं करा. बरं दादा, ना आपसात भांडू नका. जेव्हा तुम्हाला काम पडेल ना, तेव्हा मी सही द्यायला येईन.
येऊ मग मी.